संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू आहे। अनेक गुटखा उत्पादकांनी व्यवसाय बंद केले, अनेकांनी राज्याबाहेर पलायन केले, तर हजारो नागरिकांनीही गुटख्याला रामराम ठोकला। पण अमरावती महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात मात्र एक वेगळंच चित्र समोर आलं आहे। जिथे नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे महत्त्वाचे दाखले मिळायला हवेत, जुने रेकॉर्ड सहज उपलब्ध व्हायला हवेत, तिथेच एका कर्मचाऱ्याच्या तोंडात गुटखा भरून काम करतानाचा व्हिडिओ सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे। गुटखा बंदीचा कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे का, ही सरकारी कार्यालयामध्ये त्याला अपवाद आहे। सिटी न्यूज कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नव्हे, तर सार्वजनिक हिताच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे वास्तव समोर आणत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील खिडकी क्रमांक 1 वर सिटी न्यूजच्या कॅमेऱ्याने धक्कादायक दृश्य टिपले आहे। संपूर्ण राज्यात गुटखा बंदी लागू असताना संबंधित कर्मचारी कार्यालयातच तोंडात गुटखा ठेवून काम करताना दिसत आहेत। त्यांच्या टेबलावर पान मसाल्याचे पाऊचही स्पष्टपणे दिसत आहेत। एकीकडे गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले जात आहेत, तर दुसरीकडे सरकारी कार्यालयातच नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहेत। विशेष म्हणजे नागरिकांना अनेकदा जुने जन्ममृत्यू रेकॉर्ड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत। रेकॉर्ड शोधण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, मात्र कार्यालयातील अशा कर्मचाऱ्यांना रेकॉर्ड भेटत नाही, गुटखा शोधून आणतात। सरकारी कार्यालयात गुटखा सेवन करणे हे केवळ शिस्तभंगाचे नव्हे, तर सार्वजनिक आरोग्य आणि गुटखा बंदी कायद्याच्याही दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहेत। आता प्रश्न असा आहे की या प्रकरणाची महापालिका प्रशासन दखल घेणार का, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, आणि सरकारी कार्यालयात गुटखा बंदीची अंमलबजावणी प्रत्यक्षात होणार का? सरकारी कार्यालयांमध्ये नियम सर्वांसाठी समान असतील का? गुटखा बंदीची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांवरही होणार का, आणि नागरिकांना दर्जेदार सेवा कधी मिळणार? या प्रकरणावर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।